नमस्कार, आपले बुलढाणा समाचार मध्ये स्वागत आहे। शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा। उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर पुरी। मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन। 30 मार्च पर्यंत नागरिकांना घेता येणार लाभ। सविस्तर वृत्त बुलढाणा। शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे। मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून या योजनांचा अचूक माहिती लाभार्थ्यांना मिळाल्यास त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असे प्रतिपादन खामगावचे उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर पुरी यांनी केले आहे। शेगाव येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी नगर भवनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री पुरी यांच्या हस्ते आज संपन्न झाले। यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते। या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी यशरुद्दीन काझी, उपसंपादक सतीश बगमारे, समाज कल्याण अधीक्षक विलास बगे, नेहा पवार, टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष फहीम देशमुख यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री पुरी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने पूर्ण आवश्यकता आहे। प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन हे प्रभावी माध्यम आहे। यामुळे केवळ माहितीच मिळत नाही, तर विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये प्रशासन प्रति विश्वास निर्माण होतोय। अनुसूचित जाती, मागासवर्गीय वर्ग आणि दुर्बल घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। जिल्हा माहिती अधिकारी श्री काझी यांनी सांगितले की शासनाच्या योजनांची संपूर्ण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे। हे प्रदर्शन 30 मार्च पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहील। जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन शासकीय योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे। दरम्यान उपस्थित मान्यवर अधिकारी कर्मचारी यांनी प्रदर्शनाची पाहणी केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक जयंत वानखेडे, ललित ढोकणे, नामदेव गट्टे यांनी विशेष परिश्रम